सत्तेच्या बाजूने ठाम उभे राहणारे व्यासपीठ आपण पाहत आहात लीडर वार्ता। डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे 2 संशोधक देशात टॉप 10 मध्ये, डॉ. सी.डी. लोखंडे 3ऱ्या तर डॉ. प्रमोद एस. पाटील 8व्या स्थानी। पदार्थ विज्ञानमधील संशोधन कार्याचा गौरव। पदार्थ विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील सर्वोत्कृष्ट संशोधकांच्या यादीत डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरच्या 2 संशोधकांनी टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे। research.com या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन मूल्यमापन संस्थेने जाहीर केलेल्या या यादीत सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी स्टडीजचे अधिष्ठाता डॉ. सी.डी. लोखंडे 3रे तर संशोधन संचालक डॉ. प्रमोद एस. पाटील यांनी 8वे स्थान मिळवले आहे। research.comच्या अहवालानुसार देशातील अव्वल संशोधकांची निवड ही इंडेक्स संशोधन पात्राची गुणवत्ता, संदर्भ आणि संशोधन क्षेत्रातील प्रभाव या निकषावर करण्यात आली। डॉ. चंद्रकांत डी. लोखंडे यांचा डी इंडेक्स 108 असून त्यांच्या संशोधन कार्याला 41,764 हून अधिक संदर्भ प्राप्त झाले आहेत। जागतिक क्रमवारीत त्यांचा 725वा क्रमांक आहे, तर डॉ. प्रमोद एस. पाटील यांचा डी इंडेक्स 91 असून त्यांच्या संशोधनाला 29,160 हून अधिक संदर्भ मिळाले आहेत। जागतिक स्तरावर त्यांना 1,554वा क्रमांक प्राप्त झाला आहे। त्याचबरोबर विद्यापीठाचे संशोधक डॉ. उमाकांत पाटील यांनीही या यादीत 185वे स्थान मिळवले आहे। त्यांचा डी इंडेक्स 49 असून त्यांच्या संशोधनाला 6,941 संदर्भ मिळाले आहेत। डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे। विद्यापीठातील संशोधकांनी ऊर्जा, नॅनो तंत्रज्ञान, सुपर कॅपॅसिटर, सौर ऊर्जा, बॅटरी तंत्रज्ञान आणि आधुनिक पदार्थ विज्ञान या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधन केले असून अनेक संशोधन प्रकल्पांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे। विद्यापीठाच्या नावावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट नोंदवण्यात आले असून संशोधनाधारित शिक्षण आणि उद्योगाभिमुख तंत्रज्ञान विकासावर विद्यापीठाचा विशेष भर राहिला आहे। संशोधनपर शेकडो शोधनिबंध आंतरराष्ट्रीय बी दर्जाच्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत। या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी संशोधकांचे अभिनंदन करताना सांगितले की डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संशोधन आणि नवसंकल्पनांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे। डॉ. सी.डी. लोखंडे आणि डॉ. प्रमोद एस. पाटील यांनी मिळवलेले हे यश विद्यापीठासाठी अभिमानास्पद असून संशोधन कार्याला आणखी गती मिळेल। संशोधनाच्या माध्यमातून समाजोपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील। research.comने यंदाच्या मानांकनासाठी ओपन एलेक्स, क्रॉस REF यासह विविध आंतरराष्ट्रीय डेटाबेसमधील माहितीचा आधार घेतला। देशातील 263 मटेरियल्स सायन्स संशोधकांचा अभ्यास करून ही यादी तयार करण्यात आली। संशोधकांच्या शैक्षणिक योगदानासोबतच त्यांच्या संशोधनाचा समाज आणि विज्ञान क्षेत्रावर झालेला प्रभावही विचारात घेण्यात आला। या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. भोसले यांनी डॉ. लोखंडे आणि डॉ. पाटील यांचे अभिनंदन केले। नमस्कार। research.com या अग्रगण्य अशा रँकिंग इन्स्टिट्यूटने नुकतीच क्रमवारी जाहीर केली। त्यामध्ये माझा देशभरामध्ये मटेरियल सायन्स या डिसिप्लिनमध्ये देशात 8वा क्रमांक आला, त्याबद्दल फार आनंद होतो आहे। आणि त्याच निमित्तानं गेले 4 दशकापासून ही जास्त काळ या संशोधन क्षेत्रामध्ये आपण झोकून दिलेला आहे आणि अगदी शून्यातून सुरुवात करून या ठिकाणापर्यंत पोहोचल्याचा निश्चितच आनंद आहे। आणि यामार्फत ह्या संशोधनाचं जे काही फलित आहे ते फार चांगल्या पद्धतीचं आहे। यातून निर्माण झालेली प्रेरणा, विद्यार्थ्यांना मिळालेली प्रेरणा आणि प्राध्यापकांना सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास हा आपल्या इथल्या फॅकल्टीला आणि प्राध्यापकांना सुद्धा मिळालेला आहे। यामध्ये
गेल्या 4 दशकामध्ये मटेरियल सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बॅटरीज, एनर्जी टेक्नॉलॉजी या विविध नामांकित अशा विषयांच्यावर आम्ही काम केलेलं आहे. आणि त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज, अगदी जागतिक दर्जाच्या सुविधा या ठिकाणी आपण तयार केलेल्या आहेत. आणि त्यातून शेकडो असे विद्यार्थी आम्ही घडवलेले आहेत. आणि ते विद्यार्थीसुद्धा आज जगभरामध्ये चांगल्या पोझिशनवर काम करत आहेत आणि संशोधनावर त्यांनी भर दिलेला आहे. या माध्यमातून डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी डीम टू बी युनिव्हर्सिटीच्या मार्फत आम्हाला जे काही पाठबळ मिळालं ते पाठबळ फार महत्त्वाचं आहे. आणि या माध्यमातून फारच आनंद झालेला आहे. आणि संशोधन क्षेत्रामध्ये वृद्धी करणं हे आमचं महत्त्वाचं काम आहे. त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. परंतु याही पुढं एकदा आपण उंचीवर पोचल्यानंतर आपलं स्थान टिकवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सातत्यपूर्ण प्रयत्न यासाठी केले पाहिजेत. आणि ते यापुढेही आम्ही करत राहू. तसेच इथल्या विद्यार्थ्यांना प्रेरित करून त्यांच्याकडून संशोधन कसं चांगल्या पद्धतीनं होईल यावर सुद्धा आम्ही भर देणार आहोत. तसंच संशोधनाचा उपयोग हा समाजासाठी होणं गरजेचं आहे. त्यामुळं समाजाभिमुख संशोधनावर सुद्धा यापुढे आपण भर देणार आहोत. आणि जेवढं मॅक्झिमम आपल्याला करता येईल जास्तीत जास्त प्रयत्न अजूनही करण्याची इच्छा आहे. आणि त्याप्रमाणे इथं सर्व फॅसिलिटीज आहेत. आणि त्या फॅसिलिटीचा वापर करून या संस्थेसाठी जितकं चांगलं काम करता येईल तेवढं केलं जाईल. तसंच आपल्या समाजातील, देशभरातील जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, आता क्लायमेट चेंज आहे, एनर्जी क्रायसिस आहे, हे सगळे मुद्दे आपल्या समोर आलेलेच आहेत. आणि त्याचे प्रॉब्लेम्स आपण फेस केलेलेच आहेत. आणि आता आपण युद्ध चालू असताना पाहिलं की आपल्या देशाची जी काही आत्मनिर्भरता आहे ती वाढवली पाहिजे. आणि त्यासाठी संशोधनावर भर दिला पाहिजे. आणि त्या माध्यमातून यापुढेही आपण कार्यरत राहील. तज्ज्ञांचे माहिती गोळा करून त्याच्यानुसार त्यांनी त्याचे निरनिराळ्या विषयामध्ये त्याचे नामांकन जाहीर केलेले आहे. त्यामध्ये आपल्या डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या मधून माझा 3रा क्रमांक हा भारतामध्ये आलेला आहे. माझा विषय हा पदार्थ विज्ञान विषय आहे. या विषयामध्ये मी भारतामध्ये माझा 3रा क्रमांक आलेला आहे. यासाठी जे निकष लावलेले जातात ते निकष हे अतिशय कडक निकष असतात. आणि त्यासाठी तुमची पूर्ण माहिती त्यांना निरनिराळ्या माध्यमातून मिळालेली असते. त्याच्यासाठी जे वापरले जाणारे जे मापक असतात त्याच्यामध्ये तुमचे संशोधन पेपर किती पब्लिश झालेले आहेत आणि त्यांना किती जणांनी संदर्भ ग्रंथ म्हणून त्यांच्या संशोधनासाठी वापरलेले आहेत आणि त्याचबरोबर त्याच्या विषयाचे महत्त्व काय आहे या सगळ्याचा सर्वांगीण विकास करून त्यात क्रमवारी ठरवली जाते. यासाठीचा जो मेन मानांकन जो लावलेला असतो त्यामध्ये तुमचे पेपर किती जणांनी किती वेळा वापरले हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया असतो आणि तुमचे किती रिसर्च पेपर पब्लिश झाले हा एक क्रायटेरिया असतो. माझे जे संपूर्ण संशोधन आहे हे पदार्थ विज्ञान विभागाशी रिलेटेड असून त्यामध्ये सौरशक्तीचा उपयोग करणे, एनर्जी स्टडीज किंवा सौरशक्ती वापरणे, त्याचा साठप करणे, त्याचबरोबर बॅटरी, सुपर कॅपॅसिटर हे जे नवीन विषय आता सध्या ज्याच्यामध्ये किंवा हायड्रोजन एनर्जीचा वापर करणे किंवा त्याचं हायड्रोजन वॉटर स्प्लिटिंग करणे हे जे विभाग आहे याच्यावर माझे संशोधन झालेले आहे.